तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण दोन्ही इंडायसेसमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर बँक निफ्टी आधी बघून घेऊ एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅप अप होती, बट हा जो झोन होता याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी अपसाईडला जायचा प्रयत्न केला, बट जी क्लोजिंग दिलेली आहे ती पीडीएचच्या खाली आहे. यानंतर प्रॉपरली एक रेंज क्रिएट केला, जे की 2-3 कॅन्डलचा रेंज होता. त्यानंतर इथे क्लिअर झालेलं होतं की याच्या खाली जर निघणार तर या लेवलपर्यंत आपण 1:2 अकॉर्डिंग एक प्ले करू शकतो आणि याच्या वर जर निघणार तर डायरेक्टली आपण 48,100च्या जवळपास आपण प्ले करू शकतो, जे की मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये एक्सप्लेन पण केलेलं होतं की कशाप्रकारे हा 100 पर्यंत जाऊ शकतो. आणि प्रॉपरली त्यांनी बाईंग साईडनीच मोमेंटम केलेली आहे. ही कॅन्डल एक सेलिंगची दिसली. जे इमॅच्युअर ट्रेडर्स आहेत ते जनरली या कॅन्डलवर सेलिंग करतात. प्रॉपरली त्यांनाच मार्केटने ट्रॅप केलेलं आहे आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये अपसाईडला ब्रेकआउट दिलं आणि जी क्लोजिंग होती ते डे हायच्या वर दिलेली आहे. तर तशीच की या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण एंट्री एक्झिक्यूट केलेली आहे आणि सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. त्याप्रकारे मी सांगितलं की 100चं आपलं टार्गेट होतं, जे की 48,100चं होतं. आपण एंट्री घेतल्यानंतर स्लो अँड स्टडीली जे टार्गेट आहे ते आपलं डन झालेलं आहे. बट आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये ज्या प्रकारे डिस्कस केलं की आपण अजून पण वरच्या साईडचे टार्गेट बघत होतो, जे की प्रॉपरली आणि डन करून दिलेलं आहे. जे की आपण 100 पॉईंटचं ठेवलेलं होतं ऑलमोस्ट 48,200 पर्यंत. तर आणि 200 पर्यंत तर डन केलेलं आहे. बट आपण आपल्या ट्रेडमध्ये जो ट्रेलिंग कन्सेप्ट आहे त्या अकॉर्डिंग आपली जी बुकिंग झालेली आहे ती जरा लवकर झालेली आहे. जेव्हा स्लो अँड स्टडीली मार्केट अपसाईडला निघालं तर इथे तुम्हाला दिसेल की इथे थोडा टाइम स्पेंड केलेला आहे. इथे फ्रॅक्टल पण आलेला होता. तर आपल्याला या कॅन्डल नंतर एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला, जो की आपण या फॅक्टरच्या खाली लावलेला होता. आणि जेव्हा प्रॉपरली बँक निफ्टी एक स्विंग क्रिएट करून वरच्या साईडने निघाला तर ही कॅन्डल आणि निफ्टीची कॅन्डल स्ट्रॉंग दिसत होती. तर मला वाटलं की जर याला अपसाईडला जायचं आहे तर या लेवलच्या खाली हा येणार नाही आणि इथनंच वरच्या साईडची मोमेंटम आहे ती कंटिन्यू करणार. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी या स्विंगच्या खाली लावला आणि ट्रेल केल्यानंतर एक कॅन्डल यांनी होल्ड केलं आणि या कॅन्डलमध्ये डाऊन साईडला स्पाइक लावला आणि इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर बँक निफ्टी स्लो अँड स्टडीली अपसाईडला निघालेला आहे आणि जे आपलं 200चं टार्गेट होतं ते पण डन करून दिलेलं आहे. बट इथे स्पाइक लागल्यामुळे आपला इथे जो लावलेला जो ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. त्यानंतर ही मोमेंटम दिलेली आहे. ज्यांनी पण ही मोमेंटम बघून बाईंग केली असेल त्यांना पण मार्केटने ट्रॅप केलं आणि डाऊन साईडला आणलेलं आहे. ऑलमोस्ट त्यांनी डे लो लावण्याचा प्रयत्न केला, बट पुन्हा इथे बायर ॲक्टिव्ह झाले आणि पुन्हा अपसाईडला पुश केलेला आहे. जनरली हा जो वीक सुरू आहे हा मंथली एक्सपायरीचा वीक आहे आणि मंथली एक्सपायरीला अशा प्रकारे मोमेंटम होतेच, जे की आपल्याला आज दिसलेली आहे. आणि मंथली एक्सपायरीला आपण कशाप्रकारे ट्रेड करतो ते पण आपण प्रॉपरली लाईव्ह स्ट्रीममध्ये बघितलेलं आहे. आणि आपण ज्या प्रकारे एक्सपेक्ट केलेलं होतं त्याच प्रकारे मार्केटने आज मोमेंटम केलेली आहे. आणि मी सांगितलेलं होतं की याच्यावर हा क्लोजिंग देऊ शकतो, जे की यांनी प्रॉपरली त्याच्यावरच क्लोजिंग दिलेली आहे. तर एक्झॅक्टली सेटअप अकॉर्डिंग बँक निफ्टीचा जो ट्रेड होता तो आपण इथे एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर ऑलमोस्ट या लेवलपर्यंत आपण राईट केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर बुक झालेला आहे. त्यानंतर ही जी मोमेंट होती ही तर डायरेक्टली व्ही शेप होती, तर आपल्या सेटअपमध्ये नव्हती. मी इथे सांगितलं होतं की हा जो ब्रेकडाऊन आहे हा चांगला दिसत आहे, तर हा डायरेक्टली पीडीएचपर्यंत येऊ शकतो. तर एक्झॅक्टली यांनी पीडीएचच्या जवळपास जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. तर लाईव्ह स्ट्रीममध्ये भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतला पण होता. त्यानंतर मी सांगितलेलं होतं की या रेंजच्यावर जशीच क्लोजिंग देईल तर तुम्ही डायरेक्टली डे हायपर्यंत एक प्ले करू शकता, कारण की जे चान्सेस दिसत होते ते डायरेक्टली डे हायच्या वरच क्लोजिंगची दिसत होते. त्या अकॉर्डिंग भरपूर जणांनी या कॅन्डलवर पण एंट्री घेतलेली आहे आणि ऑलमोस्ट डे हायवरच पोझिशन क्लोज केलेली आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं एक्सप्लेनेशन. याचबरोबर बघू की निफ्टीचा ट्रेड कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग टोटली गॅपअप होती. डायरेक्टली पीडीएचच्या वर आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डलने स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली, बट इथे डायरेक्टली आपण अशा कॅन्डलवर एंट्री करत नाही, थोडीशी रेंज क्रिएट होऊ देतो. तर रेंज अकॉर्डिंग इथे थोडा वेळा टाइम स्पेंड केला आणि इथे रिजेक्शन कॅन्डल क्रिएट केलेली आहे, जे की सेम बँक निफ्टीमध्ये होती. याला पण मी ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ट्रेड केलेलं आहे. मी एक्सप्लेन केलेलं होतं की कशाप्रकारे मी याला विचार करतोय ते. या कॅन्डलनी आणि बँक निफ्टीच्या कॅन्डलनी सेम कॅन्डलनी अपसाईडला मोमेंटम दाखवलं, तर याच कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतलेली आहे. बट मी आधी बँक निफ्टी एक्झिक्यूट केलं आणि 5-10 सेकंड लेट मी निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे, कारण की जे स्पाइक प्राईस होती ते समोर दिसत नव्हती. तर त्या अकॉर्डिंग इथे मी 10-15 सेकंड लेट झालेलो आहे. बट जी मोमेंटम आहे ते टोटली आज आपण कॅप्चर केलेली आहे, कारण की बँक निफ्टीपेक्षा निफ्टीने चांगली मोमेंटम केली स्ट्रक्चर वाईज. कारण की तुम्ही इथे बघाल तर इथे आपली एंट्री होती, हा आपला एसएल होता. या लेवलपासून प्रॉपरली आपण स्विंग टू स्विंग ट्रेल केलेला आहे आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे या रेंजवर, कारण की हे जे पूर्ण फ्रॅक्टल्स आहेत हे सगळे प्रोटेक्टेड आहे. जेव्हा इथे निफ्टी डे हाय लावून रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर चांगली त्यांनी पण डाऊनसाईडला मोमेंटम केली, या लेवलमध्ये चांगली व्होल्टिलिटी पण क्रिएट केलेली आहे आणि त्यानंतर अपसाईडनी मोमेंटम पण दिलेला आहे. आणि आपण हा जो मोमेंटम आहे या लेवलपासून तर या लेवलपर्यंत हा लाईव्ह स्ट्रीममध्ये कॅप्चर पण केलेला आहे, कारण की मी ज्या प्रकारे सांगितलं की जे सेंटिमेंट आपण बँक निफ्टीमध्ये बघत होतो ते सेंटिमेंट आपण निफ्टीमध्ये पण बघत होतो. तर त्या अकॉर्डिंग आपण इथे मोमेंटम स्काल्प केलेला आहे. या लेवलपासून तर ऑलमोस्ट आपण डे हायपर्यंत राईड केलं आणि जी पोझिशन क्लोज केलेली आहे ती पण डे हायवरच केलेली आहे. तर निफ्टीचा जो ट्रेड आहे तो आपण ॲक्टिव्ह केलेला होता या लेवलवर आणि या लेवलपासून तर ऑलमोस्ट आपण या लेवलपर्यंत राईड केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर बुक झालेला आहे.
यानंतर तर वोल्टाईल होती आणि त्यानंतर मोमेंटममध्ये आपण हे कॅप्चर केलेलं आहे, जे की आपण स्काल्पिंगच्या अकाउंटमध्ये केलेलं आहे. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे, तो केलेला आहे 9:40 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 48,100चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 291 मध्ये. आणि यानंतर सेम ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे, तो पण केलेला आहे 9:40 मिनिटांनी. 10-15 सेकंड थोडं लेट आहे. तिथे मी निफ्टीचा 21,650चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 126 मध्ये. आणि यानंतर जो ट्रेलिंग आहे तो फर्स्ट बुक झालेला आहे बँक निफ्टीचा 10:56 मिनिटांनी. 48,100चा पी तो झालेला आहे 215 मध्ये. आणि यानंतर निफ्टीचा जो बुक झालेला आहे तो झालेला आहे 12:21 मिनिटांनी. 21,650चा पी तो झालेला आहे 109 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग दोन्ही इंडायसेसनी आज ट्रेड दिले आणि मार्जिन पण आपल्याकडे प्रॉपरली अवेलेबल होती. तर दोन्हीमध्ये आपण आज ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तुम्हाला पण आमच्यासोबत जुडून लर्निंग करायची असेल आणि लाईव्हमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. सगळी डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि लगेचच तुम्ही आमच्यासोबत लर्निंग सुरू करू शकता, जे की टोटली लाईव्हमध्ये राहील. आणि त्याचबरोबर रोज मी हे जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.